नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा वेलकम। आज आपण सायन्सचे बेसिक क्वेश्चन घेतले आहेत। बेसिक क्वेश्चन यामुळे घेतले आहे कारण आपण कधी-कधी बेसिक क्वेश्चन सुद्धा चुकवतो। त्यामुळे आज आम्ही थोडेसे इझी लेवलचे क्वेश्चन घेतले आहेत, बट काय कसे महत्त्वाचे, इझी पण महत्त्वाचे घेतले आहेत। त्याच्यामुळे आपण आजच्या फर्स्ट क्वेश्चन पासून चला सुरुवात करूया। आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? मेंदूचा कोणता भाग आहे जे भूक आणि तहान नियंत्रित करतो? रेग्युलेशन ऑफ हंगर अँड थर्स्ट कुठला भाग असेल? मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितले कुठला आहे? भूक आणि तहान हायपोथॅलॅमस कंट्रोल करतो। काय कोणता भाग कंट्रोल करतो? हायपोथॅलॅमस। मग मेडुला ऑब्लंगेटा काय करतो? आपल्या इनव्हॉलंटरी ऍक्शन्स कंट्रोल करतो। मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला इनव्हॉलंटरी ऍक्शन्स बद्दल सांगितले, कुठल्या ऍक्शन्स इनव्हॉलंटरी असतात त्याबद्दल सुद्धा सांगितले। सेरेबेलम काय करतं? आपलं बॅलन्स कंट्रोल करतं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, केमिकल्स किंग ऑफ केमिकल्स कोणाला ओळखलं जातं? रसायनांचा राजा। रसायनांचा राजा, राजा का म्हणणार? कारण ते काय कशामुळे म्हणणार? कारण ते सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाचं आहे, सगळ्यात रिॲक्शन मध्ये ते हेल्पफुल आहे। कुठलीही रिॲक्शन मध्ये त्याचा वापर केला जातो, जे सगळ्यात जास्त त्याचा वापर केला जातो, त्याच्यामुळे त्याला राजा म्हणतात। तर असं कोणतं आहे? असा क्वेश्चन आहे की कोणता आहे? कोणता ऍसिड आहे? कोणता आहे मित्रांनो? सल्फ्युरिक ऍसिड आहे। सल्फ्युरिक ऍसिडचा इंडस्ट्रीमध्ये खूप वापर केला जातो। केमिकल इंडस्ट्रीमध्ये घ्या, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये घ्या, ॲज अ फर्टिलायझर घ्या, खतांमध्ये पण सल्फ्युरिक ऍसिडचा वापर होतो। त्याच्यामुळे सल्फ्युरिक ऍसिडला रसायनांचा काय म्हणतात? राजा म्हणतात। नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड सुद्धा इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं। हायड्रोक्लोरिक ऍसिड कशासाठी? ॲज अ क्लिनिंग एजंट, क्लिनिंगमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज केलं जातं। नायट्रिक ऍसिड सुद्धा रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं। आणि ॲसिटिक ऍसिड कशाला म्हणतात? विनेगरला म्हणतात। कशाला? विनेगर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फ्रूट रायपिंग हार्मोन कोणता आहे? फळे पिकवण्यासाठी कोणते वनस्पती हार्मोन मदत करते? सायटोकायनिन, जिबर्लिन, इथिलीन, ऑक्सिन। कोणतं करतं? गेस करा, कोणतं करतं मित्रांनो? इथिलीन करतं। इथिलीनला काय म्हणतात? फ्रूट रायपिंग हार्मोन म्हणतात। हे मोस्टली काय राईप करतं? आपले बनाना, केळी आणि मँगो, आंबा। बनाना, मँगो लवकर पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो सगळ्यात जास्त, आणि ते काही जास्त काय हार्मफुल नसतं। जिबर्लिन काय आहे? ग्रोथ हार्मोन आहे। काय आहे? प्लांटचा ग्रोथ हार्मोन। सायटोकायनिन काय आहे? सेल डिव्हिजन मध्ये मदत करतं हे, सेल डिव्हिजन। ओके, आणि ऑक्सिन सुद्धा प्लांटचा हार्मोन आहे, हे पण ग्रोथ साठी हेल्पफुल आहे प्लांटच्या। पण डायरेक्टली काय जिबर्लिन आहे, इनडायरेक्टली ग्रोथ कोण करतं? ऑक्सिन। न्यूट्रॉनवर चार्ज कोणता असतो? न्यूट्रॉनचा चार्ज काय असतो मित्रांनो? न्यूट्रॉनची संज्ञा काय आहे? n। न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो। न्यूट्रॉन काय असतं? n पासून न्यूट्रल असतं। कसं असतं? न्यूट्रल एकदम, कुठलाही चार्ज याच्यावरती नसतो। इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो। निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन। आणि प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो। मग न्यूट्रॉन कसं असतं? न्यूट्रल। मग न्यूट्रॉन काय असतं? झिरो चार्ज, नो चार्ज। डीएनए स्ट्रक्चर कोणी डिस्कवर केले? डीएनएचं जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे, डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए कोणी दिलं आहे? वॅटसन आणि क्रिक यांनी दिलेलं आहे, ह्या दोघांनी। चार्ल्स डार्विननी काय दिलेलं आहे? जे आपलं उत्क्रांतीचा सिद्धांत आहे ते चार्ल्स डार्विननी दिलेलं आहे। आणि रोझलिन फ्रँकलिननी काय केले? एक्सरे कोणी डिस्कवर केले? रोझलिन फ्रँकलिननी। मेंडेलचं सुद्धा काय आहे? मेंडेल पिरियोडिक टेबल आहे। अर्थ मॅसिव्ह लेअर, पृथ्वीचा सर्वाधिक भार कोणत्या स्तरात आहे? पृथ्वीचा सर्वाधिक भार कोणत्या स्तरात आहे? गेस करा।
जवळपास 80% भाग कुठे आहे पृथ्वीचा? मेंटल. मेंटलमध्ये काय आहे जवळपास किती पर्सेंट? 80% भाग आहे. आणि सगळ्यात कमी भाग कुठे आहे मग? कोअरमध्ये. सगळ्यात कमी कोअरमध्ये. अर्थ क्रस्टमध्ये, अर्थ क्रस्ट कसा आहे याच्यापेक्षा कमीच आहे, याचा पण भाग कसा आहे? कमी आहे. सगळ्यात जास्त मेंटल 80% आहे. ओके. डिसीज बाय अॅनाफिलस मॉस्किटो. स्त्री अॅनाफिलस डास कोणता रोग पसरवते? कोणता रोग पसरवते स्त्री अॅनाफिलस? कशामुळे होतो? मलेरिया. मलेरिया स्त्री अॅनाफिलस होतो. कशामुळे होतो परत? प्लाझ्मोडियम नावाची जी पॅरासाइट आहे त्याच्यामुळे मलेरिया होतो. आणि ते कशामुळे होतं आपल्याला? स्त्री अॅनाफिलस नावाची डास चावल्यामुळे होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करतं? प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करतं मित्रांनो? आयरिस. आयरिस काय करतं? आपलं प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित करतं. जी आपले प्युपिल आहे ना, प्युपिलला कॉन्ट्रॅक्ट करायचं. प्रकाश जर जास्त आला तर कॉन्ट्रॅक्ट करणार, प्रकाश कमी आला तर त्याला एनलार्ज करणार, मोठं करणार. तर हे सगळं काम करायचं काम कोण करतं? आयरिस करतं. रेटिनावर काय होते? आपली इमेज फॉर्म होते. इमेज तयार कुठे होते? आपण जे बघतो ती इमेज रेटिनावर तयार होते. कॉर्निया पण काय करतं? कॉर्निया पण पटल आहे. काय आहे? पटल आहे. हे पण आयलाइटला काय करतं? कंट्रोल करण्याचं काम करतं. पण मेनली कोण करतं? आयरिस प्युपिलद्वारे कमी जास्त करण्याचं काम करतं. लेन्स फोकस करते. लेन्सवर काय होतं? इमेज फोकस होते. ओके. वॉटर प्रॉपर्टी फॉर ॲक्वेटिक लाईफ. थंड हवामानात जलचरांना जिवंत ठेवणारा गुणधर्म कोणता? थंड हवामानात सुद्धा पाण्यातील जे जीव आहेत त्यांना जिवंत ठेवण्याचा गुणधर्म काय आहे? त्याला काय नाव आहे? आईस फ्लोट्स ऑन वॉटर हे नावाचं जे गुणधर्म आहे. त्याच्यामुळे काय होतं? जे जलचर प्राणी पाणी कितीही थंड असलं तरी पण ते कसे राहतात? तिथे जिवंत राहतात. स्केलर क्वांटिटी कोणती आहे? दोन क्वांटिटी असतात. एक स्केलर असते, एक वेक्टर असते. वेक्टर क्वांटिटी म्हणजे कोणती? ज्याला काय आहे? मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. दोन्ही पण असतं. ती कुठली क्वांटिटी झाली? वेक्टर क्वांटिटी. पण आपल्याला स्केलर विचारली. मग स्केलर क्वांटिटीला काय असणार? फक्त मॅग्निट्यूड. फक्त मॅग्निट्यूड. मग कुठली क्वांटिटी आहे ती? एनर्जी. एनर्जीला काय आहे? फक्त मॅग्निट्यूड. डायरेक्शन आहे का? नो डायरेक्शन. आणि फक्त मॅग्निट्यूड. मग एनर्जी. मग वेलोसिटी, ॲक्सेलरेशन आणि फोर्स हे तिघं पण काय कोणत्या क्वांटिटी आहेत? वेक्टर क्वांटिटी आहेत. का? कारण याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण आहे. त्यामुळे ही कोणत्या क्वांटिटी आहे? वेक्टर आहे. आणि ही एनर्जी काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. गॅस प्रोड्युस्ड इन फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणात कोणता वायू तयार होतो? ऑक्सिजन तयार होतो. कोणता? ऑक्सिजन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विटॅमिन फॉर ब्लड क्लोटिंग. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? रक्त गोठण्यासाठी कोणतं? विटॅमिन के. याचं नाव काय आहे? फायलोक्विनोन. विटॅमिन के, फायलोक्विनोन. विटॅमिन डी आपल्या स्किनसाठी. विटॅमिन सी कशापासून? कोणता रोग होणार याच्या डेफिशियन्सीमुळे? स्कर्वी. आणि विटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी. गॅस कॉझिंग ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत वायू कोणता? कोणता आहे तापमान वाढीसाठी? याचं प्रमाण झालं तर आपलं तापमान वाढणार पृथ्वीच्या पृष्ठभागाचं. तर गॅस कुठला आहे तो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमुळे काय होणार? पृथ्वीचं तापमान वाढणार. रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता? रक्त शुद्ध कोण करतं? किडनी करते. किडनी काय करते? आपलं रक्त शुद्ध करते. ओके. किडनीमध्ये काय असतात? नेफ्रॉन असतात. ब्रेन पार्ट फॉर बॅलेन्स. संतुलन नियंत्रित करणारा मेंदूचा भाग कोणता? संतुलन कोण नियंत्रित करतं?
सेरेबेलम, सेरेबेलम काय करतं, आपलं संतुलन नियंत्रित करतं. नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य तापमानावर द्रव रूपात असलेले मूलद्रव्य कोणते? कोणते मूलद्रव्य जे सामान्य तापमानाला, कोणत्या द्रव्य असतात, लिक्विड असतात? इझी क्वेश्चन आहे. कुठला आहे? मर्क्युरी. मर्क्युरी सामान्य तापमानाला काय असते, लिक्विड असते. त्याच्यामुळे याचा वापर थर्मोमीटरमध्ये वगैरे, थर्मोमीटरमध्ये याचा वापर केला जातो. कारण काय असतं, हे सामान्य तापमानाला लिक्विड असतं. सन्स मेन कंपोनंट, सूर्याचा प्रमुख घटक कोणता? सूर्यामध्ये कोणता असता घटक, कोणता एलिमेंट आहे जे सूर्यामध्ये आढळतो सनच्या सरफेसवर? हायड्रोजन सापडतो मित्रांनो. काय? हायड्रोजन. आणि न्यूक्लिअर काय होतं तिथे? हायड्रोजन न्यूक्लिअर फ्युजन होतं. एकदम फ्युजन म्हणजे काय? कॉम्बिनेशन होतं. 2 हायड्रोजन पासून काय बनवलं जातं? 2 हायड्रोजन पासून हेलियम बनवलं जातं. मग काय असतं तिथे? हायड्रोजन सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. प्रमुख घटक काय आहे? हायड्रोजन. मेंदूचे संरक्षण कोण करतं? जे बोनी स्ट्रक्चर आहे मेंदूचं त्याला काय म्हणतात? स्कल म्हणतात. ओके. कोणतं डिव्हाइस आहे जे केमिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं? केमिकल टू इलेक्ट्रिकल कोणतं आहे? यस, बॅटरी. काय? बॅटरी. बॅटरी काय करते? केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करते. आपल्या बॉडीचं सामान्य तापमान काय आहे? मानवाचे सामान्य शरीराचे तापमान काय? कशामध्ये विचारले? फॅरनहाइटमध्ये. फॅरनहाइटमध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो. आपण सेल्सिअसमध्ये पाठ करतो, फॅरनहाइटमध्ये विचारतात. किती आहे आपलं नॉर्मल? 98.6%. 98.6% काय आपल्या मानवाचे सामान्य शरीराचे तापमान आहे. ओके. चलो, 20 क्वेश्चन्स ओव्हर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थोडेसे प्लांट बॉटनी रिलेटेड क्वेश्चन्स घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.